वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोलंबी फ्राय। रवा आणि तांदळाचं पीठ लावून अशी कुरकुरीत कोलंबी दाखवणार आहे। तर चला आपण सुरू करूया। ही कोलंबी घेतलेली आहे मी, अशी मोठी मोठी घेतले आणि ह्याचा काळा धागा काढला आहे, कोशे काढलेत आणि हे असं ठेवलेलं आहे। बघा सगळ्याचे काळे धागे काढलेले आहेत असे कापून असं ठेवलेलं आहे। त्याला मी थोडं मीठ चोळलेलं आहे, आधी साफ केली तेव्हा। आता थोडं लिंबू पिळते आणि थोडंसं मीठ टाकते। हिंग आणि हळद आहे, हे सगळं आता मी चोळून घेते ह्या कोलंबीला। हे आलं लसूण आणि कोथिंबीर आहे थोडी त्याच्यामध्ये, आणि हे आपलं लाल तिखट आहे। हे सगळं मी ह्या कोलंबीला चोळून ठेवते 10-15 मिनटं। आणि हे घेतलेलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडं तिखट मीठ हळद टाकले, ते सगळं मिक्स केले आपल्याला कोलंबीला लावायला। त्यामध्ये आपण घोळून ही तळाची अशी। तर आता मी कोलंबीला चोळून घेते पूर्ण। हे मी आता चोळून ठेवते जरा 5 मिनटं मुराला। तसं मीठ आपलं त्याच्यामध्ये पुरलं आहे, पण पूर्ण हे मसाले पण जरा आत परत जाऊ दे। तर 5 मिनटं ठेवते। आणि हे तेल घेतले तळाला, तर मी तिथे आता फ्राय पॅन गरम करत ठेवते गॅसवर आणि तेल टाकून ठेवते। मग एकदम कडकडीत तेल झालं ना का ह्या रव्यात बुडून टाकायचे, म्हणजे तो रवा त्याला चिपकून राहतो। तर चला आता मी किचनमध्ये जाते। आता हे आपलं तेल तापलेलं आहे, ह्याच्यात मी कढीपत्ता टाकते आणि आता कोलंबी मी आपल्या रव्यामध्ये चांगली घोळते अशी। पूर्ण त्याला कोटिंग करून घ्यायचं असं। रवा म्हणजे चिकटून राहतो त्याला। हे अशी पूर्ण आता कोटिंग करून मी टाकून घेते। ही बघा आता सगळी मी लावून घेतली आधी। मस्त एका बाजूने आपली झाली बघा। एका बाजूने आता मी उलटून घेते सगळी। आता आपली पूर्ण उलटून झालेली एक साईड, आता त्या साईडने मी तळून घेते। बघा मस्त खरपूस अशी झालेली आहे आणि रवा पण असा त्याला चिकटून बसलेला आहे। किती छान दिसते बघा, बघून तोंडालाच पाणी सुटेल। आता मी पूर्ण तळून सर्विस प्लेटमध्ये काढून घेते। बघा तर मैत्रिणींनो, आपली कोलंबी किती छान झालेली आहे आणि त्याला असा रवा पण पूर्ण लागलेला आहे। हे अशी घ्यायची आणि खायची। तर चला, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशी कोलंबी तुम्ही करून बघा। तो परत धन्यवाद।